कारतगा येथील नवोदय सराव परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग। गुरुकुल अब्दुल्लाटची कुमारी श्रावणी रावणे प्रथम। जवाहर नवोदय परीक्षेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री एस बुडके नवोदय सराव परीक्षेस कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। कारतगा तालुका निपाणी येथील श्री जंगली महाराज विद्यालय येथे सदर परीक्षा घेण्यात आल्या। या सराव परीक्षेत गुरुकुल अब्दुल्लाटची कुमारी श्रावणी रावणे हिने प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी प्रारंभी सौ स्वप्नाली गणेश उकेरी, सुप्रिया पाटील, सुमित्रा उकळे, ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, अद्विक हुक्केरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना स्वप्नाली हुक्केरी म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या नवोदय सराव परीक्षेचा चांगला उपयोग होत आहे, त्यामुळे एस बुडके सर यांचे हे कार्य अलौकिक असल्याचं सांगितलं। सुप्रिया पाटील व सुमित्रा उकळे म्हणाल्या, नवोदय सराव परीक्षेचा सीमा भागातील अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ होत आहे। बुडके सर यांनी चालू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं सांगितलं। एस बुडके नवोदय सराव पॅटर्न परीक्षेचे प्रमुख संजय बुडके म्हणाले, सदर सराव परीक्षा आम्ही गेली 14 वर्ष घेत आहोत। प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या वाढत असून यावर्षी कर्नाटक महाराष्ट्रातील 1000हून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले आहेत। ही सराव परीक्षा म्हणजे नवोदयासाठी यशाची पायरी असल्याचं सांगितलं। या सराव परीक्षेत प्रथम क्रमांक श्रावणी रावणे, गुरुकुल अब्दुल्लाट, द्वितीय क्रमांक हर्षवर्धन निकम, इचलकरंजी, तृतीय क्रमांक ईश्वरी उमरणे, गुरुदेव अब्दुल्लाट, चतुर्थ क्रमांक जान्हवी वादकुई, चिखली, तर 5वा क्रमांक शिवम बनकर, डोनवडे यांनी, तर विशेष श्रेणीत आलेल्या 21 विद्यार्थ्यांना सुचित बुडके, कुमार बुडके, SP पवार, श्रीमती विजया बुडके, राजश्री बुडके, सरिता उगडे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार ऋतुराज निकम, चिकोडी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अश्विनी सोलापुरे, डॉक्टर शिवानी निकम, शिवाजी निकम, शंकर उगडे, सलमान मकानदार, निवृत्ती बुडके यांच्यासह मान्यवर व पालक उपस्थित होते। सूत्रसंचालन कृष्णात पाटील, तर आभार BS मगदूम यांनी मानले। कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। तुम्हाला सर्वांना एकच गोष्ट सांगते, तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांना, पालकांना मी खास करून अभिनंदन करते। कारण आजकालच्या जमान्यात आपण नवोदयची परीक्षा द्यायची म्हणजे मुलं आपली मागं सरकत असतात। तर त्यासाठी मी बोडके सरांचा आभार मानते, कारण त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन ज्या प्रमाणात त्यांनी इथं सगळ्यांना शिकवणी दिलेली आहे, तर त्यांच्याबरोबरच पालकांना व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे। आणि आजच्या परीक्षेला मी सुद्धा 5वीला नवोदय परीक्षेला बसले होते, पण आमच्या वेळेला अशी सराव परीक्षा नव्हती। तुम्ही नशीबवान आहात की आमच्या सीमा भागात हुक्केरी कुटुंबियांच्या मदतीनं आणि बुडके दादा, संजय दादा असू देत किंवा सुचित दादा असू देत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि त्याला कसं मोठं करायचं हे काम कुणाच्या हातात असते, तर एका शिक्षकाच्या हातात असतं। कारण कितीही तुम्ही मिळवला, कितीही इस्टेट मिळवला, लाखो एकर जमीन विकली, कितीही मोठ्या अब्जावधी झाला, तर तो शिकायचा लेवल तुम्हाला कधीही लागू पडत नाही। तुमच्या त्या 700 विद्यार्थ्यांपैकी सर्व अकॅडमीचा मी अंक घेतला। फायनल परीक्षेला किती सिलेक्ट झाले, तर 113 विद्यार्थी नवोदयला सिलेक्ट झाले गेल्या वर्षीच्या 700 मध्ये। तुम्ही विद्यार्थी, तुम्ही जे कष्ट केला आहे, अभ्यास केला आहे, तुम्ही घरदार म्हणून 10-11 महिने, जवळजवळ 24 महिने त्या संबंधित अकॅडमीमध्ये राहता आणि त्या अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला तुमच्या आई वडिलांप्रमाणे माया करून जे विद्येचं करत इथं कारतगा सराव परीक्षेला येणारा प्रत्येक विद्यार्थी